इसी के साथ साथ चंद्रपुर शहर के प्रस्तावित मेडिकल कॉलेज परिसर में वन महोत्सव 2017 का रविवार को आगाज हुआ। वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार के आह्वान पर नागरिकों के साथ साथ स्कूली छात्राओं ने वसुंधरा को बचाने के लिए पौधारोपण किया। इस समय सपना मुनगंटीवार और श्री सुधीर मुनगंटीवार इनके हाथों पौधारोपण की शुरुआत की गई। उपस्थित सभी मान्यवर नागरिक और स्कूली विद्यार्थियों ने यहाँ पौधारोपण किया। कार्यक्रम में पौधा देकर उपस्थितों का स्वागत किया गया। चंद्रपुर में रविवार को आयोजित पौधारोपण के मुख्य समारोह में दैनिक भास्कर के वन महोत्सव 2017 विशेष परिशिष्ट का विमोचन किया गया। इस अवसर पर राज्य के वित्त नियोजन व वन मंत्री तथा जिले के पालक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार, पत्नी सपना मुनगंटीवार, केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री हंसराज अहीर, वन विकास महामंडल के अध्यक्ष चंदन सिंह चंदेल, विधायक नाना श्याम कुले, जिला परिषद अध्यक्ष देवराव भोंगले, मनपा महापौर अंजलि खोटेकर, जिलाधिकारी आशुतोष सलील, मुख्य वन संरक्षक विजय शेलके और दैनिक भास्कर के जिला प्रतिनिधि हेमंत डोरलीकर, जिला परिषद पूर्व अध्यक्ष संध्याताई गुरनुले, नगराध्यक्ष हरीश शर्मा उपस्थित थे। कार्यक्रम दौरान श्री सुधीर मुनगंटीवार ने विषय से संबंधित अपने विचार रखते हुए उपस्थितों को संबोधित किया। तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने सर्वांच्या चर्चेमध्ये प्रामुख्याने येते आणि ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज। आमच्या लहानपणी कधी शिक्षकांनी ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज शिकवलं नाही, पण आज मात्र पर्यावरणाच्या संदर्भातले धडे बदलावे लागतायत। विद्यार्थ्यांना पृथ्वीचं तापमान वाढते आहे याची माहिती द्यावी लागते। मागचं वर्ष हे 137 वर्षात सर्वात जास्त उष्णता असणारं जगातलं वर्ष होतं। 1 मीटर जरी समुद्राची पातळी या उष्णतेने वाढली तर समुद्राच्या जवळ असणाऱ्या शहरांचे काय हाल होईल याची कल्पनाही करता येत नाही। निसर्गाने एक सुनामी आणली, पण त्या सुनामीमध्ये एक मासा मरण पावला नाही। साधं तामिळनाडच्या सीमेवरचं गाढवही मेलं नाही, कारण 84 लक्ष योनीपैकी 83,99,999 योनी या निसर्ग चक्रानुसार चालतात आणि मनुष्य मात्र निसर्गाचं शोषण करण्यामध्ये पराक्रम समजतो। आणि मग हे लक्ष घेऊन आपण 50 कोटी वृक्षाचं मिशन घेतलं। पहिल्यांदा आपण ट्रायल केली, टेस्ट केली मागच्या वर्षी की हा वृक्ष धनुष्य जनतेच्या सहकार्याने आपण उचलू शकणार की नाही। पण मला अभिमान आहे तुमच्यासारख्या महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, मला अभिमान आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या की मागच्या वर्षी 2 कोटीचं लक्ष्य होतं, पण 2,82,00,000 काही हजार वृक्ष लोकांनी लावले। आणि जेव्हा मी आज उभा आहे, मागच्या वर्षीचं मिशन फक्त 1 दिवसासाठी होतं। मी विचार केला की यावर्षी मिशन 7 दिवसाचं करावं, पुढच्या वर्षी 13 कोटीचं मिशन 15 दिवसाचं करावं आणि त्यानंतर 33 कोटी वृक्षाचं मिशन हे 1 महिना करण्याचा आम्ही निर्णय केलाय। आज जेव्हा मी आपल्याला 4 कोटीच्या मिशन बद्दल सांगतोय, तुम्ही ही झाडं लावली। 4 वाजेपर्यंत महाराष्ट्रात वन विभागाच्या माध्यमातून अक्षांश रेखांशासहित वृक्ष ज्या जागेवर लावली जातात त्या वृक्षाच्या संख्येसहित माहिती उपलब्ध होते आणि 4 वाजेपर्यंत मला सांगायला आनंद होतोय की 1,29,10,588 झाडं महाराष्ट्राच्या जनतेने लावली। म्हणजे अजून तर 7 दिवसापैकी हा दुसरा दिवस सुरू आहे। आम्ही एक मोठं यश आणि टप्पा हा जेव्हा जनता सोबत असते तेव्हा तो टप्पा गाठणं हे सहज सोपं होतं। हा टप्पा गाठताना फक्त आनंद होत नाही, टप्पा गाठताना पुढच्या 13 कोटीच्या मिशनच्या संदर्भामध्ये एक नवीन उत्साह, एक नवीन शक्ती जनतेच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या सहकार्याने प्राप्त होते, हे मात्र मला आवर्जून सांगितलं पाहिजे। काल जेव्हा नवी मुंबई ऐरोलीमध्ये
मान्य गडकरीजी, मान्य मुख्यमंत्री महोदय, सद्गुरू वासुदेवन, अनेक मंत्री त्या कार्यक्रमात आले. शेकडो विद्यार्थी त्या कार्यक्रमात आजच्या सारखेच होते. पण त्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य होतं, ज्या वैशिष्ट्याने मला सुद्धा प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली की त्या कार्यक्रमात काही अंध विद्यार्थी ज्यांना दिसत नाही, दृष्टीहीन विद्यार्थी, हे वृक्ष लावायला आले. दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी वृक्ष लावले. मी एका दृष्टीहीन विद्यार्थ्याला विचारलं की बेटा तू वृक्ष लावतोय, पण ही हिरवी सृष्टी, ही सुंदर वसुंधरा, हा निसर्ग, हे पर्यावरण तुला तर अनुभवता येत नाही. तो म्हणाला, भाऊ ते खरं आहे की मी दृष्टीहीन आहे, मला हा हिरवं झाड बघता येणार नाही, हिरवी शालू घातलेली पृथ्वी माता बघता येणार नाही, पण तरीही मी झाड लावतोय, कारण मला विश्वास आहे की जेव्हा माझा पुन्हा पुनर्जन्म होईल तेव्हा मात्र देव पुन्हा माझ्यावर अन्याय करणार नाही, तेव्हा मी लावलेलं झाड मला पुन्हा भविष्यात पाहता येईल. हा एक असा विश्वास की आमच्या सारख्यांना एक मोठं शिक्षण देऊन जाते की देवानी तर आम्हाला 2 डोळे दिले, दृष्टी दिली, 2 हात दिले, एक अपंग वृक्ष लावायला आला. बैसाखी होत्या, चालता येत नव्हतं. मी त्याच्यासोबत काल फोटो घेतला. मी मनात विचार केला की अरे त्याला चालता येत नाही, हा बैसाखी घेऊन चालतोय. मी म्हणलं कशाला त्रास घेतला. तो म्हणाला, भाऊ अपंग झाल्यानंतर जर साथ कोणी दिली असेल तर हे माझ्या बैसाखीच्या लाकडाने साथ दिली. अरे वनाने मला साथ दिली तर मी वनासाठी झाड का लावणार नाही. आणि म्हणून बंधूंनो, भगिनींनो, हा काही एक